आमची आजी एकदा फार आजारी पडली होती. तेव्हा तिच्यासाठी काही ओळी सुचल्या होत्या. आता ती सुदैवाने खूप छान आहे. तिच्यासाठी लिहिलेल्या काही ओळी. असं सहजासहजी नाही मिटता येत आजी नावाचं पान, कारण तिची प्रत्येक गोष्ट सांगत असते संस्कारांचं गाण. आजी असते म्हणूनच घराला असते घरपण. कठीण प्रसंगात असते घरासाठी खंबीर मन. कधी योग्य दिशा दाखवते तर कधी धाकात ठेवते, पण नातवांच्या मायेमध्ये तिची ज्योत नेहमीच तेवते. कधी मन खचले तर खांबासारखी सोबत उभी राहते. घाबरायचं नाही या एकाच वाक्याने मनाला उभारी देते. आजी असते म्हणूनच नातवंडांचे होतात लाड. सगळे म्हणतात, नातवंड तुझी फारच गदवाड. आजीच्या पिकल्या पानाला पाहून मन खूप खचते. आजीला खूप आयुष्य दे म्हणून देवाकडे मागणे मागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आमची आजी एकदा फार आजारी पडली होती. तेव्हा तिच्यासाठी काही ओळी सुचल्या होत्या. आता ती सुदैवाने खूप छान आहे. तिच्यासाठी लिहिलेल्या काही ओळी. असं सहजासहजी नाही मिटता येत आजी नावाचं पान, कारण तिची प्रत्येक गोष्ट सांगत असते संस्कारांचं गाण. आजी असते म्हणूनच घराला असते घरपण. कठीण प्रसंगात असते घरासाठी खंबीर मन. कधी योग्य दिशा दाखवते तर कधी धाकात ठेवते, पण नातवांच्या मायेमध्ये तिची ज्योत नेहमीच तेवते. कधी मन खचले तर खांबासारखी सोबत उभी राहते. घाबरायचं नाही या एकाच वाक्याने मनाला उभारी देते. आजी असते म्हणूनच नातवंडांचे होतात लाड. सगळे म्हणतात, नातवंड तुझी फारच गदवाड. आजीच्या पिकल्या पानाला पाहून मन खूप खचते. आजीला खूप आयुष्य दे म्हणून देवाकडे मागणे मागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.